थंडीच्या दिवसात मस्त हिरव्यागार तुरीच्या शेंगा बाजारात विकायला येतात. ऐन वेळेस आपल्याला एक शेंग देखील बाजारात दिसणार नाही, पण थंडीच्या दिवसात ना भरपूर साऱ्या शेंगा येतात, कारण थंडीच्या दिवसात याचं उत्पादन जास्त होतं. आता या शेंगाची भाजी किंवा आमटी काहीही बनवलं तरी अप्रतिम असं लागतं. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मोठा टोमॅटो चिरून टाकलाय, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या टाकल्यात, 2 हिरव्या मिरच्या, अगदी थोडंसं आलं आणि मुठभर कोथिंबीर टाकली. याची मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आता पातेल्यामध्ये मी तेल घातले, अगदी थोडंसं 1 टेबलस्पून होईल इतकं, आणि त्याच्यामध्ये सोलून घेतलेला आपण तुरीचे दाणे टाकायचे आहेत आणि व्यवस्थित त्याला भाजून घ्यायचे. तर हलकंसं भाजून घेतल्याच्या नंतर आपण हे दाणे बाहेर काढायचे आहेत. त्याच पातेल्यामध्ये पुन्हा एकदा पळीभर तेल घालायचं. तेल गरम झालं की चिरलेला कांदा टाकायचा आहे. कांद्याला आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचं आहे. हलका सॉफ्ट कांदा झाला की त्याच्यामध्ये हळद ॲड करायची. नंतर 1 टेबलस्पून गरम मसाला टाकायचा आहे. तसंच काळं लाल तिखट टाकायचं, 1 टेबलस्पून धण्याची पावडर टाकायची आणि काश्मीरी मिरची पावडर टाकायची. आता इथं मिक्सरच्या भांड्यातून वाटून घेतलेला मसाला देखील लगेचच मी याच्यामध्ये ॲड केलेला आहे. सगळा मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. जोपर्यंत या मसाल्याला तेल सुटत नाही ना, तोपर्यंत मसाला आपल्याला भाजून घ्यायचा. मसाला चांगला फ्राय व्हावा, चांगला भाजला जावा, त्याकरता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आणि छान तेल सुटेपर्यंत याला फ्राय करून घ्यायचं आहे. तर मसाला जो आहे ना तो चांगला भाजला गेला, मस्त तेल सुटेपर्यंत फ्राय केला, तर भाजीला चव देखील तितकीच छान येते. आता याच्यामध्ये आपण भाजून घेतलेले तुरीचे दाणे ॲड करायचे आहेत आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. चवीनुसार याच्यामध्ये मीठ देखील घालायचं आपल्याला, तसंच अगदी थोडंसं पाणी. इथं आपल्याला रस्सा आपल्या गरजेनुसारच करायचा आहे. तर मी अगदी थोडासा रस्सा करणार आहे, म्हणजे मला दाटसर भाजी हवी आहे ही. त्याकरता अगदी थोडंसं पाणी टाकलं आहे. एक 3 ते 4 मिनटं झाकण ठेवून मस्त भाजीला उकळी काढून घेतली. नंतर त्याच्यामध्ये चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि अतिशय मस्त टेस्टी अशी भाजी आपली झाली तयार. तुम्हाला जर पातळ रस्सा हवा असला ना, याच्यामध्ये पाणी देखील तुम्ही जास्तीचं टाकून उकळवून घेऊ शकता. मस्त आमटी तयार होते त्याची. तर मी आमटी न करता असा मसाला तयार केलेला आहे तुरीच्या दाण्यांचा. तर अप्रतिम असा लागतो खायला. भाताबरोबर खा किंवा चपातीबरोबर देखील खाऊ शकता.